या ओपनच्या मैदानामध्ये दहशत केलेली आहे. त्यांच्या स्पीडच्या जोरावरती त्यांनी एक त्यांचं नवीन नाव उदयास आणलेलं आहे आणि स्वतःचे चेहरे स्वतः त्यांनी त्यांच्या पळाच्या जोरावरती उजेडात आणलेले आहेत. आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनाप्पा देडगे नांदेड सिटी आहेत. जीवनाप्पा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीनं ह्या दोघांचंही नियोजन करण्यात आलं होतं सचिन आणि लक्षाचं? नियोजन अशा पद्धतीने करण्यात आलं की पायऱ्याची एक तर अडचण आणि आदत वासराला इथं एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानात कोणी पैरे दिले नसते, म्हणून आपला आदतचा विषय केला आम्ही पळायला. आदत 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 एवढी मोठी रिस्क कशी काय घेतली जातात? वासरांच्या पळावरती घेतली. आता हा भारत संघ पळाला होता आपल्या, ते त्याचा पळ बघितला होता, लक्षाचाही पळ बघितला होता मायबा संघ पळताना. त्या हिशोबावरती आपण ते नियोजन लावलं सर्व टीमनी. आणि पल्ल्याविषयी काय सांगा? पल्ला चांगला आहे. आणि दुसरं काय फोन यायला सुरुवात झाली काय पायऱ्याला? नाही, शाहिदबाईंचा शाहिदबाईंचा. बरं करा, बरं ऑन करा. एक मिनिट बाईट चालू आहे, साऊंड लावतो म्हणतात, साऊंड लावा. शाहिदबाई नमस्ते. 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 काय सांगाल, आनंद कसा आहे आजचा? आजचा आनंद रडू नका, मी हाय की आड्यात, मी हाय की उभा बायला बशी. थोडे द्या बाईट. हा मी बोला म्हणा. तुम्ही 2 मिनिटं तर बोला. आहे की मी आहेच की, पण दोन शब्द तर बोला तुम्ही. बर ठीक आहे, चालतंय. भावनिक झालेले आहेत मित्रांनो शाहिदबाई. आनंद वेगळाच आहे मालकाचा. काय सांगाल शाहिदबाईंच्या विषयी? तुम्हीच सांगा. बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं असतंय, एक प्रामाणिकपणा, म्हणजे शब्दाला किंमत देणारी अशी थोडी माणसं आहे. त्यातले हे एक व्यक्तिमत्व आहे, म्हणजे की आज एवढा मोठा नंदी, आज मालक नातेपुतेत असताना त्याचं पूर्ण म्हणजे कालपासून फोन, सकाळी फोन की आपण तुम्ही मैदानात जा, वासरापाशी जा, हे करा ते करा. विश्वास आजची जबाबदारी सगळी तुमच्या. तर सेमी निघल्यानंतर मग थोडंसं विचार विनिमय झाला की बाबा थोडंसं काहीतरी आपल्याला हातपाय आता हलवावं लागतील. तर काय सांगाल, सीमीला कोण ड्रायव्हर? बाह्य ड्रायव्हर होते. काय सांगाल, त्या सीमीची खूप चर्चा झाली. संपूर्ण ऑनलाईनचं प्रेक्षक, बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती प्रेम करणारं प्रेक्षक हे त्या सीमेवरती नजर रोखून होतं. मात्र त्या सीमेचं गाड्या खालून सुटल्यानंतर पुढे निकाल रेषेत आल्यानंतर वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि एक आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळालं. त्या सीमीच्या विषयी तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून काय पाहता त्या सीमीमध्ये, काय सांगाल त्याविषयी? सेमी हा टॉपचा सेमी होता, सगळे टॉपचे नंदी होते आणि त्याच्यामध्ये ही आपल्या आदत वासरांनी जे त्यांच्या पळाच्या जोरावरती जे विजय मिळवला, हाच एक समाधानकारक विषय झाला. आणि त्या टॉपच्या सेमीत पळाल्यामुळं भविष्यामध्ये ह्या आदत वासरांना पायऱ्याची अडचण आम्हाला येणार नाही. आणि हा जो सेमी झाला कशा पद्धतीने लढत झाली? मैत्रीपूर्ण लढत झाली ह्या सेमीमध्ये, मैत्रीपूर्ण. एक एवढे नामांकित तुम्ही बैलगाडी मालक आहे, तुमच्याकडे एवढे नंदी पळतात, तुम्हाला सुद्धा अडचणी येत आहेत. तुम्ही एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानामध्ये आदत बैल पळवायची निर्णय घेतले, म्हणजे इतरांना किती त्रास होत असेल दादा त्याचा पैरे करण्याचा? 100% होत असणार त्रास. आजच्या ह्याच्याविषयी काय सांगाल? आता फायनलला पात्र राहिला, काय सांगाल त्याविषयी? गुलाल. मित्रांनो, कालच यांचा नंदी भारत निरईच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरला, नंद्याबरोबर पळाला आबांच्या. आणि आज पुन्हा एकदा आप्पा तुम्ही चकड्यामध्ये चढला होता, काय आनंद होता ते? आता सचिननी म्हणजे आज माझं नाव राखलं, त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती जी सोसवली होती त्याचं त्यांनी चीज करून दिलं. म्हणजे मी मनापासून त्याचं सुद्धा आणि त्या लक्षात सुद्धा आभार मानतो की ह्या जोडीने जे मालकाने जो माझ्या विश्वास टाकला होता त्याचं कुठंतरी सार्थक झालं. चालतंय, तुमचं अभिनंदन. फायनल साठी पात्र राहिला, असंच अभिनंदन. कायम गुलाबात राहता. धन्यवाद. आदतच पळवायचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय योग्य ठरला का? आणि आज जी सीमी क्रमांक 1 मध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली, त्याच्याविषयी काय सांगा? नाही, कसं आहे, सेमी क्रमांक 1 मध्ये सगळे टॉपचे नंदी होते सगळे, आणि जे 2 नंदी होते ते म्हणजे माझ्या हृदयातलेच आहेत, माझ्या जवळचे आहेत सगळे, ते मित्र बी आहेत माझे चांगले. पण त्या नंदीवर माझा पायरा बी झालेला आहे, पायऱ्यात बी पळालाय त्यांच्यावरही. त्यामुळं कसं आहे, एवढ्या नंदीत म्हणजे मला अपेक्षा नव्हतीच शक्यतो, म्हणजे एवढे मोठे नंदी टॉपचाही
पण वासराने ते साध्य करून दाखवलं. सकाळी जी अपेक्षा तुम्ही घेऊन आला होता तुमच्या चेहऱ्यावरती जे भाव होते हं. की बाबा आज काहीतरी करूनच यायचं, तुमच्या चेहऱ्यावरती फार मोठा ठाम विश्वास होता आणि पायरा करताना पण तुम्ही टॉपचा पायरा केला, तो म्हणजे नातेपुतेकरांचा सचिन. सचिन. बरडच्या मैदानामध्ये तो एक नंबरचा मानकरी ठरला. कसं काय नियोजन केलं? कसं आहे ते आपले मित्र आहेत मला डॉक्टर, ते मला म्हणले आपण एक रिक्स घेऊया का. तर म्हणले कसं करायचं, तर म्हणले दोन्ही आदत आदत पळवायचे आपण. बर. पण आमचे तरशे डॉक्टर बी एकदा म्हणलेले ओपनच्या मैदानाला आपण दोन्ही आदतचं नियोजन लावा, दोन्ही आदत पळवायची एकदा हे करून दाखवायची. मग ती जरा घेतली आम्ही रिक्स ती ही करून आणि वासराने ती साध्य करून दाखवली. आणि आता फायनलला पळायला जाणार आहेत मित्रांनो. हे फायनलला तास क्रमांक किती? 6 नंबर तास कर 6 नंबर आला. सुंदर असं तास आले आणि हिंद केसरी मैदानामध्ये फायनलला पात्र राहणं आणि आदत वासरानं राहणं हा तुमचा जवळपास 20-25 वर्षाचा बैलगाडी शर्यत क्षेत्राचा अनुभव आहे. काय सांगाल याच्याविषयी? नाही हाय कसं आहे आता ओपनच्या मैदानात मोठे पैऱ्याला आपण हे केलं की कुठला बी मोठा बैलवाला रिक्स घेत नाही आदत बैलावर पाळायची ही करायची. त्यामुळे मी बी काही जास्त कुणाला म्हणजे जास्त हे केलं नाही, फोर्स केलं नाही. म्हणलं आदत आदत रिक्स घेऊ आपण, बघूया एकदा हे करून. सकाळी जी बाईट दिली होती त्याच पद्धतीने ती होय. झालेली. जगदाळ साहेबांकडे वळूयात. जगदाळ साहेब काय सांगाल, कसा आनंद आहे? आनंद तर मोठा आहे पण ते सांगता येत नाही. झालंय, चांगलं झालं. चांगलं झाले सगळं सुंदर झाले. हो. चालतंय, चला तुमचं अभिनंदन. तुम्हाला आता फायनलला पळायला जायचंय, असंच कायम गुलाबात राहा.